जे लोक नवीन शेअर मार्केटमध्ये आले असतील त्यांना विचार पडत असेल एनएससी काय, बीएससी काय, या सर्व गोष्टींबद्दल काही लोकांना माहिती नसते. ठीक आहे, तर एनएससी आणि बीएससी हे काय असतं याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी सुधाकर मुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ट्रेड गुरु शेअर मार्केट युट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज बघूया सेकंडरी मार्केट आणि एनएससी किंवा बीएससी हे काय असतं. तर बघा, सेकंडरी मार्केट म्हणजे काय, एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो. जसं की मला एखादी नवीन मारुती कार खरेदी करायची आहे आणि नवीन मारुती कार खरेदी करताना मी जसं की डायरेक्ट कंपनीला पैसे देतो आणि कंपनीकडनं गाडी खरेदी करतोय, म्हणजे ते पैसे डायरेक्टली कंपनीला जातात. हे असतं प्रायमरी मार्केट. ठीक आहे, याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये एक व्हिडिओही बनवलेला आहे, तो व्हिडिओ सर्वांनी बघायचा, त्यावेळेस तुम्हाला कळेल आयपीओ म्हणजे नेमकं काय असतं. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंडरी मार्केट बघूया. जसं की मी एखादी कार मला खरेदी करायची आहे आणि मला ती सेकंड हँड कार खरेदी करायची आहे. त्या कंडिशन मध्ये मी एखादा कार विक्रेता जो असेल त्याच्याकडे जाणार, त्या व्यक्तीला ती पैसे देणार आणि त्याच्याकडनं कार खरेदी करणार. ही जी प्रोसेस असते ही असते सेकंडरी मार्केट. म्हणजे आपण जे काही पैसे देतोय तो विक्री करणारा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ते पैसे जात आहेत आणि त्याची कार आपल्याला येते. तशाच पद्धतीने सेकंडरी मार्केट पण आहे. प्रायमरी मार्केटमध्ये म्हणजे आयपीओ थ्रू कंपनी ज्यावेळेस एनएससी आणि बीएससी या दोन एक्सचेंजेस वरती ज्यावेळेस लिस्ट होते त्यावेळेस आपल्याला ते शेअर्स डायरेक्ट कंपनीकडनं न घेता आपल्याला ते शेअर्स एनएससी आणि बीएससी वरनं खरेदी करावे लागतील. ठीक आहे, हे असतं सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केटमध्ये एकदा कंपनी लिस्ट झाली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये किती वेळेस आपण रिसोल्ड रिबाय याच्यामध्ये आपण करू शकतो. हे म्हणजे सेकंडरी मार्केट आहे. सेकंडरी मार्केट जे आहे हे याच्यावरती रेग्युलेटरी जे आहे हे गव्हर्नमेंट रेग्युलेटरी करतं, सेबी रेग्युलेटरी करतं. सेबी रेग्युलेटरी केल्यानंतर जसं की मार्केटमध्ये बाय करणं, सेल करणं, त्याच्याशी रिलेटेड काही लॉज असतील, त्याच्याशी रिलेटेड काही रूल्स असतील, या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्याचं काम सेबी करत असतं. म्हणून कंपनीमध्ये किंवा मार्केटवरती लक्ष ठेवण्याचं किंवा मार्केटवरती रेग्युलेटरी करण्याचं काम सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे वर्क करतं या सगळ्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड. त्यानंतर सेकंडरी मार्केट जे आहे इथे सेकंडरीचा अर्थ होतो की सेकंड हँड. जसं की आपण किती वेळेस बाय आणि सेल करू शकतो हे सेकंडरी मार्केट आहे. जसं की एखादा प्लॉट असेल तो प्लॉट तुम्ही किती वेळेस खरेदी आणि विक्री करू शकता, तशाच रीतीने हे सुद्धा मार्केट आहे. आता सेकंडरी मार्केटमध्ये जसं की दोन लोक इथे ट्रेड घेतात, एक असतो सेलर, दुसरा असतो बायर. या दोघांना ज्यावेळेस ट्रेड करायचा आहे किंवा या दोघांना ज्यावेळेस आपल्या सिक्युरिटीज एक्सचेंज करायच्या त्यावेळेस हा सगळा जो व्यवहार होतो हा स्टॉक एक्सचेंज वरती व्यवहार केला जातो. म्हणजे जो काही स्टॉक एक्सचेंज असेल तो एक्सचेंज आपले जे काही शेअर्स आहेत ते खरेदी विक्री करून देण्याचं काम करतं. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, तर जिथे आपण शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो असं ठिकाण म्हणजेच स्टॉक एक्सचेंज. तर स्टॉक एक्सचेंज वरती डायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट बाय आणि सेल करता येत नाही, तर त्यासाठी मध्यस्थी म्हणून तुम्हाला ब्रोकर पाहिजे असतो. तर हे तुम्हाला ब्रोकर इथे दिलेले आहेत. जसं की बायरला जर बाय करायचं असेल तर तो रिक्वेस्ट टाकणार ब्रोकरकडे, ब्रोकर एक्सचेंजेस कडे रिक्वेस्ट टाकणार, ती रिक्वेस्ट जाणार नेक्स्ट ब्रोकरकडे आणि त्यानंतर तो सेल होणार. राईट आहे, म्हणजे इथे जे काही स्टॉक एक्सचेंज वरती बाय आणि सेलच्या ज्या काही गोष्टी होतात तर त्याच्यामध्ये मीडिएटरचं काम जे आहे ते ब्रोकरचं असतं आणि या ब्रोकरचे काही चार्जेस असतात, वेगवेगळ्या ब्रोकरचे वेगवेगळे चार्जेस असतील. ठीक आहे, तशाच पद्धतीने इथे सुद्धा ब्रोकर आहे. मी तुम्हाला कोणताही ब्रोकर रेफर करणार नाहीये. ठीक आहे, तर त्यामुळे इथे अशा रीतीने आपण ट्रेड घेऊ आणि विकू शकतो. ठीक आहे, आता आपण फरक बघूया नेमकं प्रायमरी मार्केटचा आणि सेकंडरी मार्केटचा फरक काय. तर जसं की प्रायमरी मार्केटमध्ये जे काही शेअर्स आहेत ते शेअर्स ज्यावेळेस कंपनी नवीन मार्केटमध्ये लिस्ट होते त्यावेळेस ती कंपनी आपले शेअर्स मार्केटमध्ये आणत असते आणि डायरेक्टली लोक कंपनीकडनंच ते शेअर्स खरेदी करत असतात. ते मार्केट म्हणजे प्रायमरी मार्केट. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे ज्यांना ते शेअर्स मिळालेले आहेत असे लोक त्यांच्याकडचे शेअर्स विकू शकतात सेकंडरी मार्केटमध्ये आणि ज्यांना नाही मिळाले असे लोक सेकंडरी मार्केटमधनं ते शेअर्स खरेदी करू शकतील. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा जो काही मोड आहे हे पैसे आपण डायरेक्टली इन्व्हेस्ट करतोय कंपनीमध्ये आणि इकडे सेकंडरी मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही पैसे देता तर हे पैसे कंपनीला न जाता विक्री करणारा जो व्यक्ती असेल त्याच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात. पार्टीज इन ऍक्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस इथे व्यवहार होतो हा प्रायमरी मार्केट मधला जो काही व्यवहार होणार आहे तो कंपनी आणि इन्व्हेस्टर या दोघांमधला व्यवहार होतो. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जो व्यवहार होतो हा बायर आणि सेलर हे दोन इन्व्हेस्टर्स असतात
या दोघांमध्ये हा व्यवहार होत असतो. त्यानंतर याच्यामध्ये इंटरमिडिएटरी करण्याचं काम जे आहे तर ते जसं की कंपनीने जे काही अंडरलाईन व्हॅल्यू ठरवून दिलेली आहे त्याच अंडरलाईन व्हॅल्यू वरती आपल्याला व्यवहार करावा लागेल. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जे काही इंटरमिडिएटरीचं काम करतात ते असतं तुमचे ब्रोकर्स. जे काही तुम्ही वेगवेगळे ब्रोकर्स वापरत असाल ते ब्रोकर्स इथे तुमचं इंटरमिडिएटरीचं काम करतं, जसं मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे जी काही प्राइस आहे ही प्राइस प्रायमरी मार्केटमध्ये प्राइस फिक्स करताना कंपनीच ही प्राइस फिक्स करत असते. आणि सेकंडरी मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला जी काही प्राइस फ्लक्च्युएट होते, जी काही प्राइस कमी जास्त होते त्या प्राइसच्या हिशोबाने आपल्याला खरेदी आणि विक्री करावं लागतं. त्यानंतर याच्यामध्ये जे आहे तर आपण प्रायमरी मार्केटमध्ये किती वेळेस बाय आणि सेल करू शकत नाही. म्हणजे काय तर एकदा कंपनी जी आहे ती फक्त एकदाच आपले शेअर्स विकू शकते, ठीक आहे, आणि घेणारा पण तो एकदाच कंपनीकडनं खरेदी करू शकतो. पण सेकंडरी मार्केटमध्ये तुम्ही किती वेळेस खरेदी करू शकता आणि किती वेळेस त्याला सेल आउट करू शकता. तर अशा रीतीने हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये डायरेक्ट कंपनीकडनं आपल्याला शेअर्स घ्यायचे आणि सेकंडरी मार्केटमध्ये आपल्याला NSE किंवा BSE या दोन एक्सचेंजेस मधून आपल्याला शेअर्स खरेदी करायचे. त्यानंतर हे जे शेअर्स आपण खरेदी विक्री करतो हे सर्व आपण करतो स्टॉक एक्सचेंजेस वरती. स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे काय, जिथे स्टॉकचं एक्सचेंज होतं. म्हणजे माझे शेअर्स समोरच्या कुणा व्यक्तीला जातात आणि त्याचे शेअर्स आपल्याला येतील, असं जे ठिकाण आहे त्याला स्टॉक एक्सचेंज बोलल्या जातं. जसं की आपण एखाद्या कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो आणि कपड्यांच्या दुकानामध्ये जाऊन आपण समोरच्या व्यक्तीला पैसे देतो आणि त्या बदल्यात कपडे विकत घेतो, तर ते एक एक्सचेंज आहे, कपड्यांचं एक्सचेंज आहे. तसंच हे सुद्धा एक एक्सचेंज आहे. इथे सुद्धा आपण पैसे द्यायचे आहेत आणि पैशाच्या बदल्यामध्ये आपल्याला शेअर्स भेटतील किंवा आपण शेअर्स विकायचे त्या बदल्यात आपल्याला पैसे भेटतील. असं जे ठिकाण आहे त्याला आपण स्टॉक एक्सचेंजेस असं बोलतो. आता हे जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत हे स्टॉक एक्सचेंजेस जनरली तुम्हाला बघायला मिळतात. जे काही ग्लोबली मोठे मोठे जे काही स्टॉक एक्सचेंजेस आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. जसं की NYSE म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे, हे मोठा स्टॉक एक्सचेंज आहे, न्यूयॉर्कचं एक्सचेंज आहे. त्यानंतर नॅसडॅक अमेरिकेचं एक्सचेंज आहे, डाऊ जोन्स अमेरिकेचं एक्सचेंज आहे, S&P 500 हा सुद्धा अमेरिकेचा एक्सचेंज आहे, टोकियो स्टॉक एक्सचेंज, लंडन स्टॉक एक्सचेंज आणि इंडियाचे जे दोन एक्सचेंजेस आहेत त्याचं नाव आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. असे दोन एक्सचेंजेस आहेत इंडियाचे. तर आपण या दोन एक्सचेंजेस बद्दल आज जाणून घेऊया, NSE आणि BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर या दोन एक्सचेंजेस बद्दल थोडीफार माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊया. जसे की स्टॉक एक्सचेंजेस इन इंडिया जवळपास 22 एक्सचेंजेस होते वेगवेगळ्या सिटीज मध्ये. जसं की रिजनल 22 एक्सचेंजेस होते, ज्याच्यामध्ये लोक पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर प्रत्येकाकडे काही सिक्युरिटीज असायच्या ज्या की पेपर फॉर्मॅटमध्ये होत्या आणि त्या पेपर फॉर्मॅट मधल्या सिक्युरिटीज रिजनल जे काही ऑफिसेस असायचे किंवा प्रत्येक सिटीला जे काही एक्सचेंज असायचं त्या एक्सचेंज मध्ये घेऊन जायचं, तिथे तुम्हाला ते सेल किंवा बाय करावे लागायचे तिथनं, जो काही ब्रोकर असेल त्याच्याकडनं. पण आता झालं काय की नंतरच्या काळामध्ये जवळपास 22 एक्सचेंजेस याला सेंट्रलाइज एक्सचेंज करण्यात आलं. ते एक्सचेंज आहे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा जर तुम्ही बघितला नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर वर्ल्ड मधला 9व्या क्रमांकाचा हा एक्सचेंज आहे आणि याच्यामध्ये इक्विटीज असो, डेरिव्हेटिव्ह असो किंवा करन्सीज असो याच्यामध्ये ट्रेडिंग जनरली केल्या जातं. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा जनरली सर्वात जुना असा हा एक्सचेंज आहे भारतातला. त्याच्यामुळे हा जवळपास 137 वर्षांपासून आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे याची सुरुवातच जनरली इंग्रजांनी ऑफकोर्स केलेली असणार आहे, ठीक आहे. तर हा जो एक्सचेंज आहे या एक्सचेंज मध्ये जास्तीत जास्त लोक त्यावेळेस ट्रेड करायचे. पण आता 22 एक्सचेंजेस मधून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच का ठेवला फक्त? मुंबई जे आहे ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याच्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा फक्त एकमेव इंडेक्स त्यांनी ठेवला आणि एक NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जो की सेंट्रलाइज आहे तो एक ठेवण्यात आला. म्हणजे दोन एक्सचेंजेस इथे काम होतं. बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये मुंबई साइडचे जे काही लोक असतील हे जास्तीत जास्त ट्रेड करतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये देशातले लोक ट्रेड करतात, ऑल ओव्हर देशातले लोक. म्हणजे काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये कमीत कमी ट्रेड होतात, म्हणजे व्हॉल्यूम तिथे कमी बनतोय, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये व्हॉल्यूम हा जास्त बनतो. त्याच्यामुळे ज्या बाजारामध्ये गर्दी जास्त त्या बाजारामध्ये आपल्याला आपला माल विकायचा आहे किंवा विकतही घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं नेहमी की ज्यावेळेसही तुम्ही शेअर्स खरेदी करता ते NSE या एक्सचेंज मधूनच खरेदी करा, जेणेकरून तिथे लिक्विडिटी तुम्हाला छान प्रकारे भेटू शकते. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज बद्दल जर थोडंफार जाणून घेऊया आपण. जसं की याचं लोकेशन मुंबईला आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं.
याचा जो इंडेक्स आहे तो आहे निफ्टी. आता इंडेक्स म्हणजे काय, जसं की मला एक 500 पानांचं बुक आहे, मला एक 500 पानांचं बुक खरेदी करायचं आहे आणि ते बुक खरेदी करत असताना मी अगोदर बुक स्टॉल वाल्याकडे जातो आणि त्याला बोलतो की मला एक बुक दे, तर तो पूर्ण बुक देतो. मी तिथेच पूर्ण बुक वाचत बसेल का? नाही. तर त्यासाठी मला त्याचा इंडेक्स बघावा लागेल, म्हणजे जी काही त्याची अनुक्रमणिका असेल, जो काही त्याचा इंडेक्स असेल तो बघून मी ठरवू शकतो, किंवा तो बघून मी ठरवू शकतो की हा स्टॉक किंवा हा बुक मला खरेदी करायचंय की नाही करायचं. तसंच सेम इथे पण आहे, म्हणजे पूर्ण मार्केटचा जो काही सार आहे तो तुम्हाला फक्त निफ्टी या इंडेक्स मध्ये दिलेला असतो. म्हणजे निफ्टीमध्ये जवळपास 50 कंपन्यांचा ग्रुप मिळून हा निफ्टी तयार करण्यात आलेला आहे. 50 कंपन्या कोणत्या असतील, तर जे काही वेगवेगळे सेक्टर्स असतील त्या वेगवेगळ्या सेक्टर्स मधून प्रमुख ज्यांचं मार्केट कॅपिटल जास्त आहे अशा कंपन्या इथे घेतलेल्या असतील आणि अशा कंपन्यांचा मिळून इथे 50 कंपन्यांचा ग्रुप बनवलेला आहे. जर या 50 कंपन्यांचा शेअरचा जर रेट वाढला, म्हणजे यांचं मार्केट कॅपिटल जर वाढत असेल, तर ऑफकोर्स निफ्टीचा पण रेट वाढणार, आणि जर या 50 कंपन्यांचा रेट डाऊन आला तर निफ्टीचा रेट सुद्धा डाऊन येत असतो. त्याच्यामुळे ह्या ज्या कंपन्या 50 कंपन्या यांचा ऍव्हरेज जो आहे तो इथे काढला जातो. म्हणजे जर तुम्ही निफ्टीला फॉलो करताय तर ऑलमोस्ट निफ्टीवरून तुम्ही अंदाजा लावू शकता की पूर्ण मार्केटचा सिनारिओ कसा आहे. ठीक. त्यानंतर याचा जो काही लॉन्चिंग डेट आहे ती जवळपास नोव्हेंबर 1995 ची लॉन्चिंग डेट आहे. याचा बेस पिरियड जो होता, म्हणजे जनरली एखादी गोष्ट लॉन्च करायची असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात येतं. तर ते बेस पिरियड आहे त्याचा 1993 टू 1994 चा. त्यानंतर याचा बेस व्हॅल्यू आहे 100 रुपीजचा. जर आता सध्याच्या रेटला तुम्ही जर चेक केलं तर ऑलमोस्ट निफ्टीचा रेट हा 20,000ला टच करून आलेला, म्हणजे 20,000 रुपये जे आहे ते 20,000पर्यंत याचा रेट गेलेला. 100 रुपयाचा रेट 20,000पर्यंत गेलेला, सॉरी 1,000 रुपयाचा रेट जवळपास तुमचा 20,000पर्यंत गेलेला. म्हणजेच इथे 20 पट तुमची व्हॅल्यू वाढलेली आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही निफ्टीच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल त्यावेळेस. त्यानंतर बीएससी आपण बघूया, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण घेऊया. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो आहे याचं लोकेशन मुंबईला आहे. याचा जो इंडेक्स आहे त्याला सेन्सेक्स असं बोलण्यात आलेलं आहे. सेन्सेक्सचाच अर्थ आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स. ठीक आहे. त्यानंतर कन्सिस्ट ऑफ ग्रुप 30 कंपन्यांचा मिळून हा ग्रुप तयार झालेला आहे. याच 30 कंपन्या तुम्हाला निफ्टीमध्ये पण सुद्धा आढळणार. त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की निफ्टी ज्यावेळेस अपसाइड असेल त्यावेळेस सेन्सेक्स सुद्धा अपसाइड असतो, आणि निफ्टी ज्यावेळेस डाऊन असेल त्यावेळेस सेन्सेक्स सुद्धा डाऊन असणार आहे. त्याच्यामुळे या 30 कंपन्या आणि त्या 50 कंपन्या दोन्हींच्या मिळूनच आहेत, म्हणजे एकत्रच आहेत, कन्सिस्टंट. त्यानंतर डेट ऑफ लॉन्च 1 जानेवारी 1986 ला याची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर याचा बेस पिरियड 1978 ते 1979 चा, आणि याचं बेस व्हॅल्यू जी आहे ही 100 रुपीज होती. म्हणजे ज्यावेळेस सेन्सेक्सची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस याचा रेट ऑलमोस्ट 100 रुपीजचा होता. म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर 60,000पर्यंत सेन्सेक्सचा रेट गेलेला, म्हणजे जवळपास खूप छान पद्धतीचं 600 टाइम्स तुमचा व्हॅल्यू इथे वाढलेला आहे. 600 टाइम्स तुमचा व्हॅल्यू वाढलेला आहे, पर्सेंट नाही. ठीक आहे. त्यानंतर याचा जो काही मार्केट टायमिंग आहे हा सकाळी 9:15 ला मार्केट ओपन होत आहे, 3:30 वाजेपर्यंत मार्केट क्लोज होणार. 3:30 वाजेला ज्यावेळेस मार्केट क्लोज होणार त्यावेळेस तुमच्या सगळ्या सिक्युरिटीज तुम्हाला बाय आणि सेल करता येत नाही मार्केट क्लोज झाल्यानंतर, आणि ओपन होण्याच्या अगोदर तुम्ही खरेदी विक्री करू शकत नाही. म्हणजे जो काही मार्केटचा टायमिंग आहे त्याच टायमिंग मध्ये तुम्हाला खरेदी आणि विक्री हे करावं लागेल. याच्यामध्ये जवळपास 6,000 पेक्षाही जास्त कंपन्या इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे खूप जास्त काही कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये आपण व्यवहार करू शकतो. पण या सगळ्या कंपन्यांचा व्यवहार करण्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे तुम्हाला की 15 ते 20 कंपन्यांचा छानपैकी पोर्टफोलिओ बनवा, आणि त्या कंपन्यांचाच पोर्टफोलिओ बनवून छान प्रकारे ग्रोथ तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर निफ्टीचं जे काही स्टॉक्स आहेत किंवा निफ्टीमध्ये ज्या 50 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये वेटेज किंवा कॉन्ट्रीब्युशन किती कंपन्यांचं किंवा कोणत्या कोणत्या सेक्टर्सचं किती किती कॉन्ट्रीब्युशन येतं तेही आज आपण बघूया. जसं की निफ्टीमध्ये फायनान्शियल सेक्टर जो असेल तर याचं जवळपास 39%चं कॉन्ट्रीब्युशन, ऑलमोस्ट 40%चं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे लक्षात घ्या की फायनान्शियल सेक्टर्स जर वरती गेले किंवा फायनान्शियल सेक्टर्स जर बुलिश असतील तर समजायचं निफ्टीची व्हॅल्यू पण वाढणार आहे. फायनान्शियल सेक्टर जर डाऊन असतील तर निफ्टीची व्हॅल्यू पण डाऊन होणार आहे. फायनान्शियल्स मध्ये कोण कोण येतात तर बँका असतील, फायनान्शियल कंपन्या असतील, तुमच्या इन्शुरन्स कंपन्या असतील, या फायनान्शियल्स मध्ये मोडतात. त्याच्यामुळे फायनान्शियल सर्व्हिसेस देणाऱ्या काही कंपन्या. त्यानंतर एनर्जी मध्ये सुद्धा 14% भागीदारी आहे. आयटी 13%चं वेटेज आहे. कंझ्युमर गुड्स आहे 10%चं वेटेज आहे. ऑटोमोबाईलला 5%, कन्स्ट्रक्शन 4%, मेटल्स 3%, फार्मा 2%, सिमेंट अँड सिमेंट प्रोडक्ट्स 1.76%, टेलिकॉम 1.70%, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स 0.76%,
सर्व्हिसेस 0.68% आणि मीडिया आणि एंटरटेनमेंट 0.41%. म्हणजे या सगळ्यांचं मिळून कॅल्क्युलेशन आपण केलं तर 100%चं कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे याच्यामध्ये मार्केट ज्यावेळेस 100% वाढणार त्यावेळेस हा सेक्टर 39% ने वाढलेला तुम्हाला दिसतो, फायनान्शियल सेक्टर. त्याच्यामुळे फायनान्स सेक्टरवरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मार्केट कॅपिटल कसं काढलं जातं, तर मार्केट कॅपिटल म्हणजे निफ्टीची व्हॅल्यू कशी काढली जाते, तर 50 कंपन्यांचं टोटल मार्केट कॅपिटल इथे घेतलेलं आहे. टोटल 50 कंपन्यांचं मार्केट कॅपिटल डिवायडेड बाय टोटल कंपन्यांचं नंबर ऑफ शेअर्स जे असेल ते इथे घेतलेले असतात. म्हणजे जसं की इथं 1 CR ची व्हॅल्यू आहे, 1 करोडची व्हॅल्यू आहे आणि 1 करोडला जर आपण 1 लाखाने जर डिवायडेशन केले तर ऑलमोस्ट 100 रुपये ही व्हॅल्यू येते. जर 1 करोडची व्हॅल्यू 2 करोड जर झाली तर व्हॅल्युएशन येणार आहे 200. व्हॅल्युएशन 3 करोड जर झालं तर इथे येणार आहे 300. म्हणजे जसं जसं व्हॅल्युएशनचा म्हणजे मार्केट कॅपिटल वाढेल तसं तसं निफ्टीचा रेट वाढेल. मार्केट कॅपिटल डाऊन झालं की निफ्टीचा रेट सुद्धा डाऊन येणार आहे. होप सो तुम्हाला कळालं असेल की निफ्टी कशा रीतीने अप अँड डाऊन होत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.